नमस्कार. मी संध्या भावे. मी आज रामायणाचा दुसरा भाग हा तुमच्या पुढे सादर करीत आहे. प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा मोरयाची, कथा कार्तिकीची, कथा कौरव पांडव माधवाची. समस्तामध्ये गोड कथा असे ही या राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या वेळेस पाहिलं आहे की अयोध्या नगरी कशी आहे. अयोध्या नगरी अतिशय सुसज्ज आहे, सुंदर आहे, आखीव रेखीव आहे, धनधान्य समृद्धीने सजलेली नटलेली अशी आहे आणि त्यामध्ये असलेली प्रजा अतिशय सुखात आहे, आनंदात आहे. कारण त्या प्रजेचा राजा दशरथ राजा हा आपल्या प्रजेची अतिशय मुलाप्रमाणे त्या काळजी घेत आहे. हे सगळं जरी खरं असलं, हा दशरथ राजा अतिशय पराक्रमी आहे, हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, अजेय आहे, तरी ह्या सगळ्याला एक दुःखाची किनार आहे. ती म्हणजे ह्या दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नाहीये. त्यामुळे ही सगळी जनता काय आहे, अतिशय दुःखी झालेली आहे. असं असताना काय होतं, एकदा राजा हा जंगलामध्ये जातो शिकार करण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी तो दिवसभर फिरतो, पण त्याला काही शिकार मिळत नाही, सावज मिळत नाही. आणि त्यावेळेस जर सावज मिळालं नाही, शिकार मिळाली नाही, तर शिकारी तसंच परत यायचं नसतं, शिकार करूनच परत यायचं. मग आता रात्र होती, संध्याकाळ होती, मग काय करायचं. मग राजा एका झाडावरती जाऊन बसतो आणि म्हणतो की आज आपण इथंच मुक्काम करू, उद्या सकाळी एखादी शिकार मिळेल, मग ती शिकार आपण करून आपण घरी जाऊ. असं म्हणून त्या झाडावर जाऊन तो बसतो आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर रात्र होती. रात्र झाल्यानंतर तिथेच तो विसावा करणार असतो आणि शेजारीच एक तळ असतं. रात्र झाल्यानंतर तिथे रात्रीच्या वेळेस बुडबुड 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 असा पाण्याचा आवाज येतो. तो पाण्याचा आवाज आल्यानंतर दशरथ राजाचे कान टवकारतो, म्हणतो ह्या तळ्यामध्ये कोणीतरी शिकारीसाठी सावज एखादं पाणी पिण्यासाठी आलेलं असावं. आणि म्हणून तो पाहतो आणि बरोबर त्या आवाजाच्या दिशेने तो बाण मारतो. दशरथ राजा हा शब्दभेदी असतो, म्हणजे शब्दाला लक्ष करून बरोबर तो काय करतो, बाण मारत असतो. आणि त्याप्रमाणे त्याचा अचूक बाण हा तिथे लागतो आणि त्याबरोबर त्यातून एक मानवी किंकाळी बाहेर पडते. आई आई आई, मेलो 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 असे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि दशरथ राजा अतिशय दचकतो, घाबरतो. म्हणजे ही तर मानवाची किंकाळी आहे. यावेळी इथे मानव आलाय कोण एवढ्या मोठ्या जंगलामध्ये. आणि तो तसाच पळत 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 त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो पाहतो तर एक अतिशय छोटासा मुलगा त्या ठिकाणी पडलेला असतो. तो राजा तिथे जातो आणि त्याला म्हणतो, बाळा रे, तू कोण आहे, कुठून आलायस तू, काय करत होता इतक्या रात्री. अशा अनेक प्रश्नांची भडीवार त्याच्यावर करतो. तेव्हा तो बाळ म्हणतो, माझं नाव श्रावण आहे, पण म्हणे मी तुम्हाला सांगतो, मी इतक्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे खूप वेळ कमी आहे. तिथे धर्मशाळेमध्ये माझे आई बाबा तिथे बसलेले आहेत आणि ते अतिशय तहानेने व्याकुळ झालेले आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा हे पाणी न्या आणि माझ्या आई बाबांना पाणी पाजा. पण एक लक्षात ठेवा, त्यांना पाणी पेईपर्यंत हे सांगू नका की तुमचा मुलगा हा मृत झालेला आहे, त्याला बाण लागला आहे. ही कोणतीही गोष्ट त्यांना सांगू नका. जर असं सांगितलं तर ते पाणी पिणार नाहीत. असं म्हटल्यानंतर दशरथ राजा म्हणतो, ठीक आहे म्हणतो. तो तिथेच ते कमंडलूमध्ये पाणी घेतो आणि त्या धर्मशाळेच्या दिशेने निघतो. धर्मशाळेच्या दिशेने निघाल्यानंतर त्या धर्मशाळेच्या तिथे गेल्यावर अतिशय वृद्ध असे 2 गृहस्थ बसलेले असतात. 2 आईबाप, त्या श्रावण बाळाचे आईबाबा तिथे असतात आणि त्याची पाऊल लागल्याबरोबर श्रावण बाळाची आई म्हणते, बाळा आला का रे, आणलं का रे पाणी, तू
खूप तहान लागले रे, देतोस का तू मला पाणी? हा राजा काय बोलणार ना, शांत बसतो. तो म्हणतो, का रे बाळा, तू का बरं बोलत नाहीयेस? तू दमलायस का? तू तू खूप थकलायस का म्हणून तर बोलत नाहीयेस का? त्याच्यावर हे श्रावण बाळ ते राजा काय बोलणार ना. मग त्यावर परत विचारतो राजा, तू काय रागवलास का रे बाळा तू आमच्यावरती? तुला खूप त्रास होतोय का? राजा काहीच बोलत नाही आणि ते पाण्याचा जो पाणी आहे त्या श्रावण बाळाच्या वडिलांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच वेळी त्याच्या हाताचा स्पर्श ह्या श्रावण बाळाच्या वडिलांच्या हाताला होतो. आणि त्याबरोबर ते ओळखतात, अरे कोण आहात तुम्ही इथं? कोण आला आहात? हा तर माझा श्रावण बाळ नाहीये, हा ह्याचा स्पर्श नाहीये. तुम्ही कोण आहे ते सांगा आणि माझा बाळ कुठे आहे ते सांगा, त्याशिवाय आम्ही हे पाणी पिणार नाहीये. काय झालंय म्हणे? कुठे गेलाय माझा बाळ? आता मात्र राजाचा नाविलाज होतो आणि तो म्हणतो की तुमचा जो श्रावण बाळ आहे त्याला मी दशरथ राजा आहे, या अयोध्येचा राजा आहे आणि माझ्या हातनं तुमच्या बाळाला बाण लागलेला आहे. तेव्हा मात्र ते दोघंही अतिशय शोकाकुल होतात, अतिशय दुःखी होतात आणि म्हणतात, असं कसं रे म्हणे केलं राजा तू? आमचा एकुलता एक आधार होता तो, आमच्या जगण्याचं ते साधन होतं आणि तू कसं असं त्याला मारून टाकलं आहेस? ते खूप रडायला लागतात, खूप शोक करायला लागतात आणि शेवटी ते काय करतात, त्यांना राजाला काय करतात, शाप देतात. आणि शाप देतात आणि काय शाप दिल्यानंतर म्हणतात, तू सुद्धा आमच्यासारखा पुत्र वियोगाने मरशील, असा शाप देतात. आणि ते दोघंही तिथे काय होतात, ते मृत पावतात. असं झाल्यानंतर राजाला खूप वाईट वाटतं, खूप दुःखी होतो, तो खूप कष्टी होतो आणि तशाच अवस्थेमध्ये तो त्या तिघांचेही अंत्यविधी करतो. खरं तर हा राजा असतो, तो खोटंही सांगू शकला असता की कोणीतरी बाण मारलाय, मला माहिती नाहीये, तिथं असं होतं. पण असं कुठलंही कृत्य त्यांनी केलं नाहीये. हे रघुवंशांचे रघुंचा वंश आहे, हा सत्यवचनी आहेत हे. आणि त्यांनी सांगितलं की हे माझ्याच हातनं गेलेलं आहे असं सांगितल्यावरती ते शाप सुद्धा त्यांनी काय केलाय, स्वीकारला आहे. पण त्यामुळे तो अति दुःखी आणि कष्टी झालाय की माझ्या एका चुकीमुळं 3 प्राण गमावले आहेत, या तिघांच्याही मृत्यूला मीच कारणीभूत आहे असं म्हणून तो अतिशय दुःखी होतोय, कष्टी होतोय. आणि तसाच तो परत अयोध्येमध्ये परततोय आणि अयोध्येपर्यंत त्यानंतर तो आपले राजगुरू वशिष्ठ ऋषी यांच्याकडे जातोय. ते त्याचे गुरु जरी असले तरी ते त्यांना खूप मोठा आधार वाटत असतो, मित्रा समान असतात आणि आपली मनातली एखादी खंत गोष्ट आधी जवळच्या व्यक्तीला सांगितली जाते. त्याप्रमाणे दशरथ राजा वशिष्ठ ऋषींकडे जातो आणि त्यांना सांगतो, माझ्या हातून महत् पाप घडलेलं आहे, मोठं पाप घडलेलं आहे. तर दशरथ वशिष्ठ ऋषी त्यांना म्हणतात, का रे बाबा काय झालंय तुला, काय म्हणतोय तू, कुठलं पाप घडलंय तुला? आणि मग तो ही सगळी कहाणी सांगतो आणि त्याबरोबर हेही सांगतो की त्या बाळाच्या वडिलांनी मला काय दिलाय, शाप दिला आहे की तू सुद्धा असाच पुत्रवियोगाने मरशील. वशिष्ठ ऋषी काय म्हणतात, त्यावर विचार करतात आणि म्हणतात, बाबा रे, हे जरी खरं असलं म्हणे तरी तू शांत हो म्हणे, तू काही जाणून बुजून ही गोष्ट केलेली नाहीये. आणि त्यांनी काय तुला शाप दिला आहे की तू पुत्रवियोगाने मरशील. म्हणजे तुला त्यांचा जर शाप जर खरा व्हायचा असेल तर तुला पुत्र होणं आधी गरजेचं आहे. यासाठी म्हणे आता आपण एक उपाय करू, आपण एक पुत्र कामेष्टी यज्ञ करू आणि हा यज्ञ केल्यानंतर तो नक्कीच सफल होईल आणि तुला पुत्र प्राप्ती होईल. म्हणजे एक प्रकारे हा शाप तुला वरदान ठरेल. मग त्यावर सुद्धा राजा तयार होतो आणि राजा मग हे वशिष्ठ ऋषी सांगतात, हा जरी हे यज्ञ करणार आहोत तर या यज्ञाचं पौरोहित्य मी करणार नाही. या यज्ञाचं पौरोहित्य कोण करणार आहेत, ऋषभृंग ऋषी म्हणून जे आहेत, ऋषभृंग ते ह्या यज्ञाचं काय करतील, पौरोहित्य करतील.
कारण ते याच्यामध्ये अतिशय ज्ञानी आहेत. त्या अतिशय त्यांच्या हातामध्ये हातखंड आहे आणि त्यांच्या हातनं हा यज्ञ सफल होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. पहा किती म्हणजे त्यावेळेचे लोक सुद्धा मोठे होते. जर वशिष्ठ ऋषींनी जर हा यज्ञ पार केला असता आणि त्यांना जर दशरथ राजाला जर मूल झालं असतं तर त्यांनी कितीतरी त्याला धन दौलत संपत्ती सगळं काही दिलं असतं. पण यांनी सगळा निस्वार्थपणाने त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण आधी आपला देश महत्वाचा असतो आणि स्वार्थ हा अतिशय दुय्यम असतो. आणि त्याप्रमाणे मग ठरलं जातं की हे जे आहे ऋष्यशृंग ऋषी यांना पाचारण करायचं आहे आणि त्यांच्या हातनं हे पुत्रकामेष्टी यज्ञ पूर्ण करून घ्यायचा आहे. मग हे ऋष्यशृंग ऋषी कोण असतात बरं? विभांडक ऋषी आहेत. त्यांचा हा पुत्र हा ऋष्यशृंग ऋषी. हा विभांडक ऋषींचा हा पुत्र हा जन्माला आला, तोच वनामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्याला त्यांनी त्याच्या वनामध्येच वाढवलेलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं नगरामध्ये त्यांनी नेलेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी मानव हा जो आहे तो पाहिलेलाच नाहीये. त्यांना एक प्रकारचं मध्यभागी असं शिंग असतं, त्यामुळं त्यांचं नाव ऋष्यशृंग पडलेलं असतं आणि त्यांना सगळ्या वन औषधींचं ज्ञान असतं. त्या सगळ्या प्रमाणे त्यांना सगळ्या वेद अध्ययनामध्ये ते अगदी प्रवीण असतात. यज्ञ याग करून ते अतिशय तपस्वी ऋषी या पदापर्यंत पोहोचलेले असतात. अतिशय असे ज्ञानी हुशार अशा ऋषींना त्यांनी काय केलेलं आहे, आता आपलं पौरोहित्य करण्यासाठी सांगितलेलं आहे. याचं काय होतं म्हणे माहितीये का? एकदा अंग देशाचा राजा जो असतो, रोमपद नावाचा राजा असतो, त्या रोमपद राजाच्या नगरीमध्ये एकदा ह्या अंग देशामध्ये खूप भयान दुष्काळ पडतो. पावसाचा टिपूस पडत नाहीये आणि त्यामुळे सगळी जी जनता आहे ती अतिशय हवालदिल झालेली आहे. कुठेही पाणी नाहीये, प्यायला पाणी नाहीये, त्यामुळे धन धान्य नाहीयेत आणि अशा दुष्काळ पडलेल्या ज्यातून काय उपाय करायचा, तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही ह्या जर ऋष्यशृंग ऋषींना जर तुम्ही आपल्या नगरामध्ये पाचारण केलं तर नक्की पाऊस पडणार आहे. तेव्हा रोमपद विचार करतात की ह्या ऋषींना आता आणायचं कसं? त्यांनी कधी नगरामध्ये प्रवेशच केला नाहीये. त्यांना कधी फक्त त्यांना वन्य पक्षी आणि वन्यजीवन एवढंच माहिती आहे, तर त्यांना इथं आणणार कशानं आपण? मग त्यांनी काय केलं, 2 मुली ज्या आहेत नर्तिका असतात, त्या 2 नर्तिकांना त्यांना तिथं पाठवतात आणि त्याला सांगतात की तुम्ही कसंही करून त्यांचं मन वळवून त्यांना या नगरामध्ये घेऊन या. त्याप्रमाणे ह्या 2 ऋषी ह्या वनामध्ये येतात, जंगलामध्ये येतात आणि हे जे ऋषी आहेत ते पहिल्यांदाच या स्त्रियांना पाहत असतात, मानवांना पाहत असतात. तेव्हा ते अतिशय आश्चर्यचकित होतात. त्यांना वाटतं की हे जे आहे इतर जसे प्राणी आहेत तसेच हे 2 कोणीतरी नवीन प्राणी आलेले दिसतात. मग त्यांना तो छान खायला देतो, फळं देतो, त्यांना त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना बोलल्यानंतर त्याही मग त्याच्याशी बोलतात. मग हळूहळू या तिघांमध्ये चांगली मैत्री निर्माण व्हायला लागते. मग मैत्री निर्माण झाली की ते त्याच्या कुटीमध्ये जातात, इतर एकत्र फिरतात आणि मग बोलता बोलता म्हणतात, चला म्हणे मी तुम्हाला आमचंही नगर दाखवतो, आमचंही वन दाखवतो, असं त्या ऋष्यशृंग ऋषींना या 2 जणी म्हणतात आणि गोड बोलून त्यांना आपल्या नगरामध्ये घेऊन येतात. आणि आश्चर्य म्हणजे काय, ह्या नगरामध्ये त्यांचं पाऊल ठेवल्याबरोबर ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकायला लागतात, सगळीकडे अंधारून येतं आणि धो 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 पाऊस पडायला लागतो. त्यामुळे सगळी जी काय आहे नगरी, हे अंगदेशाची नगरी आहे, ती अतिशय आनंदी होते, अतिशय खुश होऊन जाते. सगळ्यांना प्रचंड आनंद होतो आणि त्यावेळेस रोमपद राजाला सुद्धा अति आनंद होतो. ह्या ऋष्यशृंग ऋषीला तो आपल्या राजवाड्यात घेऊन जातो, त्यांचं छान आदरातिथ्य करतो आणि त्यांची मुलगी शांता नावाची असते, तिचं लग्न ह्या ऋष्यशृंग ऋषींबरोबर करून देतो. आता ही शांता कोण आहे माहितीये का तुम्हाला?
ही शांता जी आहे ही दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांच्यापासून झालेली पहिली मुलगी असते. रोमपद राजा आणि हे दशरथ राजा हे चांगले मित्र असतात आणि हे चांगले मित्र असल्या कारणाने ह्या रोमपद राजाला मूलबाळ नसतं, त्यामुळे तो अतिशय दुःखी कष्टी असतो आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी राजा आपली मुलगी त्याला दत्तक म्हणून देतो. म्हणजे किती थोर, आपल्याला मूल नाहीच आहे, आपल्याला एकच मुलगी आहे आणि तीही मुलगी आपण आपल्या मित्राला काय करतोय, दत्तक देतोय. म्हणजे केवढा मोठा विचार आहे त्यांचा, केवढं मोठं मन आहे हे आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. म्हणजे आता आपला जावाईच सासऱ्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करत आहे. आणि मग हे ऋष्यशृंग ऋषी हे अयोध्या नगरीमध्ये येतात आणि सगळीकडे यज्ञाची धामधूम चाललेली असते, सगळी छान तयारी चाललेली असते. त्याच वेळेस ह्या तिन्ही राण्या आणि दशरथ राजा यांना व्रतस्थ राहायचं असतं आणि व्रतस्थ राहण्यासाठी त्यांना काय केलेलं असतं, त्यांनी सगळीकडे लांब लांब तिकडे राहून वनामध्ये राहायचं आहे आणि व्रतस्थ राहायचंय, तेव्हा ते एका वनात निघून गेलेले आहेत. इकडे वशिष्ठ ऋषींनी एक तर वेगळीच योजना आखलेली आहे. या योजनेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, भारतवर्षामधल्या सगळ्या ऋषीमुनींना एकत्र बोलून घेतलेला आहे. त्यांचा मोठा तिथं मेळावा यज्ञासाठी म्हणून बोलून घेतला आहे आणि त्यांचा एक छान त्यांची सभा घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की हा या पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, हा सफल होणार आहे आणि राजाच्या पोटी पुत्र जन्माला येणं हे आता निश्चित झालेलं आहे. तर हा जो राजाच्या पोटी येणारा जो श्रेष्ठ पुत्र आहे त्याच्या हातून आता आपण ह्या सगळे राक्षस लोकांचा काय करायचा आहे, नाश करायचा आहे, नायनाट करायचा आहे आणि त्याच्या सगळ्यात मोठा राक्षस म्हणजे हा रावण आहे त्याचा वध करण्यासाठी ह्या पुत्राला आपण सर्वतोपरी मदत करायची आहे आणि सगळ्यांनी आपापल्या परीने आपापली सगळी काही मदत आहे ती ह्या राजाला करायची आहे. मग आपलं शस्त्र अस्त्र विद्या जे काही आपल्याकडे आहे ते ह्या राजपुत्राला द्यायचंय आणि त्याला इतकं सक्षम करायचं आहे की त्याच्या हातून ह्या रावणाचा वध घडेल. अशी ही सगळी योजना ह्या ऋषीमुनींची इकडं तयार झालेली आहे. आणि असं करता करता हा पुत्रकामेष्टी यज्ञ हा सुरू होतो आणि पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू झाल्यानंतर त्याच्यानंतर तो एकदम सफल होतो. ह्या ऋष्यशृंग ऋषींना सगळ्या वन औषधींचं माहिती असते. त्या यज्ञाच्या साहाय्याने ते यज्ञावरच्या याच्यावरती ते एक प्रकारचं औषध त्या वनस्पती घालून ते पायस निर्मिती करतात आणि हे सिद्ध झालेलं पायस जे आहे ते दशरथ राजाकडे दिलं जातं आणि त्यांना 3 राण्यांना 3 द्रोणामध्ये हे पायस दिलं जातं आणि सांगितलं जातं हे जे पायस आहे ह्या 3 राण्यांना तू प्रसाद म्हणून दे. आणि त्याबरोबर दशरथ राजा अतिशय आनंदी झालेला असतो, अतिशय खुश झालेला असतो आणि ते सगळं ते काय घेतो, पायस घेतो आणि ते सगळं घेऊन तो कुठे जातो आहे, आता आपल्या 3ही राण्यांकडे जातो. पण जाता जाता मध्येच एक घार तिथे येते आणि त्यातला एक द्रोण जो आहे तो उचलून घेऊन जाते आणि तो उचलून गेल्यानंतर आता राजाकडे 2च राहिलेले असतात द्रोण. मग आता काय करणार, त्याची कौसल्य राणी ही अतिशय पट्ट राणी असते त्यामुळे त्याच्यातला एक द्रोण हा कौसल्येला देतो आणि त्याची सगळ्यात लाडकी राणी ही कैकेयी असते त्यामुळे तो एक द्रोण हा कैकेयीला देतो. आता सुमित्रेला कुठल्याही प्रकारचं पायस दिले जात नाही, परंतु ह्या 3ही राण्या असतात त्यांचं एकमेकीवरती खूप प्रेम असतं, त्या एकमेकींना खूप जपत असतात आणि अगदी मैत्रिणीसारख्या त्या 3घी असतात. ह्या दोघींना पायस दिलाय आणि सुमित्रेला पायस दिलेला नाहीये त्यामुळे ती अतिशय काय होते, ह्या दोघींना खूप वाईट वाटतं आणि दोघी आपल्या पायस मधला थोडा थोडा भाग काढतात आणि ह्या सुमित्राला देतात. म्हणजे कैकेयी थोडा भाग देते आणि
कौसल्याही थोडा भाग देते. म्हणजे ह्या तिन्ही राण्या काय करतात ते पायस ग्रहण करतात आणि ते पायस ग्रहण केल्यानंतर कालांतराने ह्या तिन्ही राण्या काय होतात गर्भवती राहतात. आणि गर्भवती झाल्यानंतर त्यांना त्यांना इतका आनंद होतोय. राजाला तर आनंद होतोच होतो, या तिन्ही राण्यांना खूप आनंद होतो. आणि तीनही राण्यांना आनंद झाल्यानंतर ते इतके आनंदाने हे होतात की सगळी अयोध्या नगरी अगदी खुश झालेली असतात आणि सगळेजण ह्या तिन्ही राण्यांचे डोहाळे पुरवत असतात. कारण पुत्र नव्हता, त्यामुळे या तिन्ही राण्या अतिशय दुःखी असतात, अतिशय कष्टी असतात. सगळ्या सर्वसामान्य जनतेला, प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा मुलं होतात आणि त्यांना सगळ्यांना आपली मातृत्वाचं जे काही आहे आनंद आहे तो उपभोगता येतो, पण आम्ही मात्र त्यापासून वंचित आहेत. यामुळे ते अतिशय दुःखी झालेले असतात. आणि त्याच वेळेस परमेश्वराने हे दान त्यांच्या पदरात टाकलेलं असतं, त्यामुळे ते अतिशय आनंदी झाले असतात, खुश असतात. आपले सगळे डोहाळे ते पुरवत घेत असतात. आणि असं करता 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 त्यांचे पूर्ण दिवस भरतात आणि बरोबर चैत्र महिन्यामध्ये शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी बरोबर 12 वाजता कौसल्या माता प्रसूत होते आणि तिच्या पोटी पुत्र जन्माला येतो. काय आनंद सांगावा त्याचा. सगळ्याच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद झालेला असतो. सगळेजण अतिशय खुश झालेले असतात आणि त्या आनंदाने ते बेहोश झालेले असतात आणि काय करू आणि काय नाही असं प्रत्येकाला झालेलं असतं. आणि त्याच दरम्यान त्याच्यानंतर काही वेळाने सुमित्रा पण प्रसूत होते आणि तिला 2 पुत्र होतात. त्याच्यानंतर कैकेयी प्रसूत होते आणि तिलाही 1 पुत्र होतो. एका पुत्रासाठी तळमळणारा राजाकडा आता 4 पुत्र झालेले असतात. आणि मग ते झाल्यानंतर वशिष्ठ ऋषी तिथे येतात आणि त्यांचं काय करतात, नामकरण करतात. आणि सगळ्यात श्रेष्ठ पुत्र कौसल्याचा पुत्र यावेळेस त्याला काय करतोय, त्यांचं नाव काय ठेवतात, राम ठेवतात. सुमित्रेचे 2 जे पुत्र असतात त्याचा एकाचं नाव लक्ष्मण ठेवतात आणि दुसऱ्याचं नाव शत्रुघ्न ठेवतात. आणि कैकेयीचा झालेला पुत्र आहे त्याचं नाव भरत ठेवतात. अशा प्रकारे सगळ्यांचं नामकरण झालेलं असतं. वरती स्वर्गामध्ये सुद्धा परमेश्वरांना अति आनंद झालेला असतो. त्यांना सुद्धा आवाहन देणारे हे जे राक्षस आहे त्यांचा काय आता नाश होणार आहे. ही योजनेसाठी ह्या परमेश्वराचं सुद्धा मोठं पाठबळ त्यांना असतं. त्यामुळे ते सुद्धा अति आनंदी झालेले असतात. आणि हे चंद्रकलेच्या प्रमाणे हे 4ही बाळ आता हळूहळू हळूहळू काय करतात, मोठमोठे होतात आहेत. ह्या तीनही राण्या त्या बाललीलामध्ये अतिशय रमून गेलेल्या आहेत. तीनही राण्या आपल्या बालांचं कौतुक स्वतःच्या हाताने करतात. त्यांचा सांभाळ स्वतः करतात, त्यांचं लालन पालन करतात, त्यांना झोपवतात, त्यांना खाऊ घालतात, त्यांना जेवायला घालतात. अशा प्रकारे ते सगळेजण काय करतात, आपल्या मुलांना वाढवत आहेत. आता तुम्हाला एक माहिती आहे का ही गोष्ट, ज्याप्रमाणे रामाचा जन्म हा बरोबर चैत्र शुद्ध नवमीला आणि बरोबर दुपारी 12 वाजता झालेला आहे, त्याचप्रमाणे रामदास स्वामींचा सुद्धा जन्म बरोबर चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता झालेला आहे. आणि हे रामदास स्वामी सुद्धा रामाचे अनन्य भक्त होते. ते स्वतःला रामाचा दासच म्हणून घेत होते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे का, ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झालेला आहे, श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म झालेला आहे. त्याच वेळेस त्यांनी काय केलेलं आहे, तर आपले ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म सुद्धा त्याच वेळेस झालेला आहे. बरोबर कृष्ण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता हे ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले आहेत. म्हणजे किती मोठा योग आहे.
राम जेव्हा जन्माला आले तेव्हा उन्हाळ्याची सुरुवात होत होती. सगळी सृष्टी सजत होती. सगळ्या झाडांना पालवी फुटलेली होती आणि सगळेजण अगदी गंध धुंद वाऱ्या वाहत असतात आणि त्या वातावरणामध्ये राम जन्माला आलेले आहेत. आणि इकडे मात्र काय झालेलं आहे, सगळीकडे अंधकार असतो. म्हणजे रामाच्या जन्मामुळे जनतेच्या जीवनातला जो उन्हाळा येणार आहे तो हे होणार होता, सुसह्य होणार होता. आणि इकडे कृष्णाच्या जन्मामुळे लोकांच्या मनामधला अज्ञानाचा अंधकार दूर होणार होता. असे हे दोन म्हणजे हे विष्णूंचेच अवतार आहेत. पण ह्या दोघांनाहीच कार्य वेगळं होतं आणि हे दोघंही अशा पद्धतीने जन्माला आले आहेत. अशा पद्धतीने हे दोघं जण जन्माला आल्यानंतर ह्या राण्या त्यांचं अतिशय छान लालन पालन करतात. कसं म्हणायला गेलं तर प्रत्येक आई करते, तुम्ही म्हणत त्या काय, पण त्या राण्या होत्या, त्यांच्याकडं भरपूर दासी होत्या. दासांच्या हाती जरी आपल्या बाळाला सोपवलं असतं तर त्यांचं छान संगोपन झालं असतं. पण तसं न करता राणी स्वतःच्या हाताने त्या बाळांना जेवायला घालतात आहेत, त्यांना वाढतात आहेत, त्यांना त्यांच्याशी खेळतात आहेत, त्यांचे हट्ट पुरवतात आहेत, त्यांना जोजवतात आहेत आणि अशा प्रकारे आपल्या मुलांना वाढवतात आहेत. असं म्हणतात ना, ती सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. असं म्हणत म्हणत ती आपल्या रामाला एक एक घास भरवत आहे. आता तुम्हाला माहितीये का, आईंनी जेव्हा मुलाला जेवायला घालते तेव्हा तिच्या एक प्रकारच्या मनातल्या ज्या काही वात्सल्य भावना असतात, प्रेम असतं, तिच्यामध्ये सगळं अशी एक अतूट असं ते नातं असतं. आणि त्या नात्याचा, त्या भावनेचा, त्या भरवताना त्या मुलावरती एक चांगला परिणाम होत असतो, चांगला संस्कार होत असतो. त्याचीच एक तुम्हाला एक जास्त गोष्ट सांगायची झालं तर काय होतंय ते, तर एकदा काय होतं माहितीये का, शंकर आणि पार्वती म्हणजे पार्वती आणि लक्ष्मी ह्या दोघी जणी छान मैत्रिणी असतात बरं का. आणि ह्या मैत्रिणी असतात तेव्हा एके दिवशी ही लक्ष्मी या पार्वतीच्या घरी येते आणि पार्वतीच्या घरी आल्यानंतर छान गप्पा टप्पा त्यांच्या रंगलेल्या असतात. आणि तितक्यात तिथं गणपती येतो. गणपती तुम्हाला माहितीये छान गुटगुटीत बाळेक, आणि ते गाळ असला तो हट्ट करतो, आई मला भूक लागली आहे खूप, आई मला जेवायला दे. हा सगळा अनुभव आपल्याला आहे. मुलं कसे येतात, कसे हट्ट करतात, त्याप्रमाणे हा गणराय तिथे येतो आणि आईला हट्ट करतो आणि म्हणतो मला तू जेवायला वाढ. आणि जेवायला वाढ म्हटल्यानंतर पार्वती आतल्या बाजूला जाते आणि तिथं जी काही कंदमुळं वगैरे जे असतात ती त्या गणरायाला देते. कारण पार्वती ही राणावनात राहणारी आहे, रानमाळी भटकणारी आहे, आपल्या पतीबरोबर सगळं ती महालात राहत नाहीये. आणि ही गोष्ट लक्ष्मी पाहते आणि तिला फार वाईट वाटतं. किती छान, किती गोंडस, किती गोड असं हे बाळ आहे, पण त्याला मात्र काय करायला लागतं, रोज कंदमुळच खावी लागतात. मग तिच्या मनात इच्छा येते की आपण ह्याला एकदा आपल्या घरी बोलवावं. आणि घरी बोलवल्यानंतर त्याला काय करावं, आपण छान छान पक्वान्न करावेत आणि ती त्याला जेवायला घालावीत. आणि मग त्याप्रमाणे तिची जी काही इच्छा आहे ती काय करते, त्यांना बोलावून दाखवते. आणि बोलावून दाखवल्यानंतर लक्ष्मी सांगते पार्वतीला की तुझा हा बाळ आहे गणराया, त्याला माझ्याकडे एकदा जेवायला पाठव, माझी खूप इच्छा आहे त्याला एकदा जेवायला घालायची. तेव्हा पार्वती म्हणते नको ग म्हणे, फार त्रास देतो, खूप तुला त्रास देईल तो काही एवढा दिसतो इतका काही गोंडस बाळ नाहीये म्हणे, फार ब्रात्य आहे म्हणे तो. तेव्हा लक्ष्मी म्हणते काही नाही ग, पाठव मी त्याच्याला, त्याचं मी करील सगळं एके दिवशी, मला फार आवडतो तुझा गणपती, पाठव त्याला एकदा. असं सगळं सांगितल्यानंतर मग मात्र ही पार्वती म्हणते बरं ठीक आहे म्हणे, मी पाठवते त्याला जेवायला. आणि मग एके दिवशी ते जेवणाचा दिवस ठरतो आणि त्या दिवशी गणरायाला सांगितलं जातं की तू माझ्या घरी जेवायला ये. गणराय काय मस्त मोड्या मारत म्हणतो हो येतो की म्हणे. आणि येतो की म्हटल्यानंतर तो काय करतात, तिथे ती सगळ्या त्याच्यासाठी वेगवेगळी विविध प्रकारची पक्वान्न तयार करतात, मिष्टान्न तयार केले जातात. आणि मिष्टान्न तयार केल्यानंतर सगळ्या दासींना सांगितलं जाते की हा
गणपती आपल्याकडे येणार आहे, त्याला पोटभर जेवायला वाढा, त्याला अगदी तृप्त करा, त्याला हवं नको ते सगळं पहा आणि त्याच्या सगळ्यासाठी सगळी सिद्धता तयार होते. मग गणराया आल्यानंतर त्याचं पाय धुतले जातात, त्याला एका छान पाटावर बसवलं जातं, तिथं छान समई लावली जाते, ताटाभोवती रांगोळी काढली जाते आणि रांगोळी केल्या म्हणजे त्याला इतका खुश होतो गणराया. कारण सगळ्यात तुम्हाला माहिती आहे की आपण पण घरी एखाद्या दिवशी एखाद्या मुंजाला किंवा कुमारिकेला जेव्हा घरी बोलवतो आणि तिचं असं छान कौतुक करतो तेव्हा ती पण खूप मनोमन खुश होते. ही बालसुलभ भावना आहे. त्याचप्रमाणे हा गणराया सुद्धा अतिशय खुश होतो आणि जेवायला बसतो. आणि जेवायला बसल्यानंतर तिथल्या दासी येतात आणि प्रत्येक जण येतं आणि त्याच्या ताटामध्ये एक काय करतो, पदार्थ वाढतो. ह्याला इतकी भूक लागलेली असते, त्या दासीनी त्याच्यामध्ये ताटात वाढलं की हा पटकन घ्यायचा आणि पोटात टाकायचा. प्रत्येक दासी यायची, एक पदार्थ वाढायची, तो टाकला की पोटात, टाकला की पोटात, टाकला की पोटात. हा काही ताटात काही ते अन्नात काही ठेवूच देत नाही. त्या दासी येतात वाढतात इतक्या दमून जातात, पण याचं काही पोट भरत नाही, त्याचं ताट सतत रिकामच असतं. भरपूर अन्न खाल्लं जातं पण हा काही तृप्त होत नाही. लक्ष्मीला वाटतं हे काय चाललंय म्हणे, हा काय म्हणे किती जेवतोय. तिला घाबरते ती म्हणते हाला काही असं खातोय हा, याला काही अपचन तर होणार नाही ना, याला काही त्रास तर होणार नाही ना, काय झालंय याला असं. आणि मग ती घाबरून पटकन काय करते, पार्वतीला निरोप पाठवते, तो ताबडतोब ये. पार्वतीच्याही लक्षात येतं की काहीतरी घडलंय बरं का, काहीतरी झालंय. मग ती काय करते, पटकन तिथे येते. आल्यानंतर पाहते तर हा आपला जेवतच असतो, सगळ्या दासी वाढतच असतात. आणि मग तिच्या लक्षात येतं जे काय आहे ते. मग ती हळूच जाऊन गणपतीच्या पाटापाशी बसते आणि एक मोदक करून आणलेला असतो घरात, आणि तो पटकन ती काय करते, त्या गणपतीच्या ताटामध्ये वाढते. आणि गणपती काय पाहत नाहीये, ताटात पडलं ते फक्त पोटात, एवढंच त्याचं माहीत पाहिलेलं असतं. आणि तो पटकन तो मोदक घेतो आणि पटकन तोंडात टाकतो आणि तो खाल्ल्याबरोबर त्याचं पोट काय होतं, तृप्त होतं. आणि तृप्त झाल्यानंतर मात्र तो काय म्हणतो, नको नको नको, आता मला बास बास बास, पुरे पुरे करायला जातो. म्हणजे काय आहे, म्हणून गणपती तृप्त व्हावा म्हणून आपण त्यांना काय करतो आहोत, नेहमी मोदकाचा नैवेद्य दाखवतोय. पण याचा अर्थ कसा काय आहे की आईनेच्या जेवणामध्ये तृप्तता असते, आईने केलेल्या जेवणामध्ये समाधान असतं. ते खाल्लं की माणसाचं मन भरतं, पोटाबरोबर मन भरणंही तितकं गरजेचं असतं. अशा प्रकारे म्हणून त्याचं पोट भरलेलं आहे. म्हणून नेहमी मुलांचं साठी जे काही अन्न शिजवलं जातं ते अन्न नेहमी आईने शिजवावं, असं एक आपल्याकडे पद्धत आहे. कारण आईच्या मनामध्ये त्या मुलाबद्दल अतिशय प्रेम असतं, त्याचं संगोपन छान व्हावं, त्याची शारीरिक वाढ चांगली व्हावी, त्याची बौद्धिक वाढ चांगली व्हावी, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही आईची मनाची तगमग असते आणि ती तिचे ते केलेल्या अन्नामध्ये उतरते. म्हणून आईने खाल्लेलं अन्न हे मुलाच्या जास्त अंगी लागतं. आता आपण पाहतो, आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, पण त्या कितीही बाहेर किती सुगराज किती काय जेवण केलं तरी काय होतंय की कधी घरी येऊन आपण काय करू, आपण आमटी भात खाऊ अशी आपली जेव्हा मनाची अवस्था होते. म्हणजे घरच्या अन्नामध्ये तृप्तता असते. किंवा आपण एखादी बाई जरी लावली तर तिच्या मनात कुठल्या भावभावना आहेत हे आपल्याला माहिती नसतात ना. म्हणून आपल्या आईने केलेलं अन्न हे सर्वश्रेष्ठ अन्न आहे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे काय करतात त्यांना, त्या रामरायांना सगळ्या आपल्या मुलांना याप्रमाणे ह्या चारही राण्या घडवत असतात. म्हणजे आता संस्काराचा विचार सांगते म्हणून आपल्या जिजाऊलाने सुद्धा आपल्या शिवरायांना अशाच प्रकारे घडवलेलं आहे. आपल्याच हाताने तिला जेवण घालून त्यांना सुदृढ केलेलं आहे. त्यांच्या विचारांची भूक सुद्धा ह्या जिजाऊने भागवली आहे. रामायणाच्या महाभारताच्या विविध कथा सांगून त्याच्यावरती एक चांगले हिंदुत्वाचे संस्कार तिथं केलेले आहेत आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची एक क्षमता किंवा ताकद तिने आपल्या मुलांना दिलेली आहे. अशा प्रकारे हे चारही मुलं व्यवस्थितपणे काय करतात, वाढतात.
आता ते हळूहळू हळूहळू काय झालेले आहेत, 6 वर्षाचे झालेले आहेत. आणि 6व्या वर्षी काय करतात, त्यांची मुंज करतात आणि मुंज केल्यानंतर त्यांना गुरुग्रही आश्रमामध्ये शिकण्यासाठी पाठवायचं असतं. आता तुम्ही मला म्हणाला हो तसं नाहीये, 8व्या वर्षी मुंज केली जाते. बरोबर आहे, 8व्या वर्षी मुंज केली जाते, कारण 8व्या वर्षी मुंज गेल्यानंतर त्यानंतर त्यांना गुरुगृही पाठवायचं असतं. त्यासाठी त्यांचे बुद्धीची त्याप्रमाणे त्यांची वाढ झाली, त्यांची मानसिक वाढ व्हायला पाहिजे, त्यांची बौद्धिक वाढ व्हायला पाहिजे, त्यांची शारीरिक वाढ व्हायला पाहिजे, त्यांनी घरापासून दूर राहण्याची त्यांची एक तयारी झाली पाहिजे. या सगळ्याला साधारणतः 8 वर्ष लागतात. म्हणून हे 8व्या वर्षी मुंज करून त्यांना गुरुगृही पाठवलं जातं. परंतु ही परमेश्वराची अवतात आहेत, राजा घरी जन्माला आलेली आहेत, त्यांची आपोआप सगळ्या गोष्टीची तयारी झालेली आहे. त्यांची 6व्याच वर्षी सगळी शारीरिक मानसिक बौद्धिक सगळी वाढ झालेली आहे. म्हणून 6व्याच वर्षी त्यांचं मुंज केली जाते आणि 6व्या वर्षी मुंज करून त्यांना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवले जातं. आता वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात जायचंय, पण तेव्हा आपण सुद्धा एखाद्या सहलीला जायच्या आधी आपल्या मुलाची आपण किती समजूत काढतो. तुला तिथं जायचंय, तिथं आई बाबा नसणार आहे, तुला हाताने डबा खायचा आहे, तू बाईंबरोबर जायचं, इकडं जे काही आहे ते आपण त्यांची मानसिक तयारी करून आपण सहलीला पाठवतोय. यांना सुद्धा त्याप्रमाणे ह्या तिन्ही राण्यांनी आपल्या मुलांची मानसिक तयारी केलेली आहे. तुम्ही आता गुरुग्रही जाणार आहात, तिथं तिथं तुमची आई नसणार आहे, तिथं तुमचे गुरूंची पत्नी म्हणजे हीच तुमची गुरुमाता आहे, ती तुमचा सांभाळ करणार आहे. पण तिथं गेल्यानंतर इतर मुलं पण असणार आहेत, त्यांच्याबरोबरच तुम्हाला राहावं लागणार. वेगळं महालात राहता येणार नाही, तिथं गाद्या नसणार आहेत, तिथं जे काही तिथं अंचटायावरती जे काय आहे त्याच्यावर तुम्हाला झोपायचं आहे. जे काही तिथं सगळं मुलांना जे काही शिजवलेलं अन्न वाढणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जेवण करायचं आहे. तिथं आई तुम्हाला भरवायला येणार नाहीये, तुमच्या हाताने जेवायचं आहे. आणि इतर मुलं ज्याप्रमाणे काम करतात, ज्याप्रमाणे तिथं जे काही काम करतात ते अंगण स्वच्छ करणं आहे, आपल्या गुरुमातेला मदत करणं आहे, ज्या स्वतःची कामं स्वतः करायची आहेत, हे सगळ्या प्रकारची त्यांची मानसिक तयारी केली जाते. आणि ही सगळी मानसिक तयारी केल्यानंतर त्यांना काय केलं जातं, आपल्या वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना तिथं पाठवलं जातं. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये केल्यानंतर त्यांना तिथं काय काय शिकवलं जातं, त्यांना पहिल्यांदा तिथं योगाभ्यास शिकवला जातो. योग हा आपल्या जीवनाचा समृद्धीचा मार्ग आहे. आपली शारीरिक आणि मानसिक जर विकास करायचा असेल तर योग किती गरजेचा आहे हे त्या रामरायाच्या त्या काळापासून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे तिथं काय शिकवलं जातं, तिथं वेद शिकवले जातात, पुराणं शिकवले जातात, उपनिषद शिकवली जातात, शस्त्र अस्त्र धनुर्विद्या हे सगळं काही तिथं शिकवलं जातं. तिथं 64 कला शिकवल्या जातात, 14 विद्या शिकवल्या जातात. त्याचप्रमाणे ऊन वारा पाऊस यापासून आपण कसं संरक्षण करायचं आहे हेही तिथं शिकवलं जातं. त्याचप्रमाणे त्यांना माहीत असतं पुढचं भविष्य, की त्यांना कुटी कशी बांधायची, घरं कशी बांधायची, खड्डे कसे खणायचे हे सुद्धा शिक्षण दिलं जातं. या सगळ्या गोष्टींचं शिक्षण ह्या वेदाध्यायाबरोबर सगळ्यांचं शिक्षण ह्या रामरायांना दिलं जातं. रामराया म्हणजे ह्या चौघांनाही दिलं जातं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या सगळ्यांनाही याच प्रकारचं शिक्षण म्हणजे इतर मुलांनाही त्याच प्रकारचं शिक्षण दिलं जातं. त्यावेळेस ह्या 3 जण तिथे एक छान गंमत सांगितली. ह्या 3घांनाही रात्री अंगाई गाऊन गायची त्यांना झोपायची सवय असते. आता इथे यांना अंगाई कोण गाऊन दाखवणार, त्यांना रात्री झोपच येत नाही, ते गाणं म्हटल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाहीये. तेव्हा रामराय स्वतः या 3घांना अंगाई गातात आहेत, स्वतः त्यांना तो आपल्या भावंडांना थापटतात आहेत, थोपटतात आहेत, त्यांच्या अंगावर हळूवार हात फिरवतात आहेत आणि नंतर त्यांना झोपल्यानंतर स्वतः झोपतात आहेत. म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये भातृभाव जो आहे, बंधुप्रेम जे आहे ते लहानपणापासून त्यांच्यामध्ये दिसून येत होतं.
आणि अशा प्रकारचं सर्व प्रकारचं शिक्षण त्यांनी तिथे घेतल्यानंतर ते आता हळूहळू हळू काय करतात ते त्यांचं सहापंच सगळं वेदाध्ययन शिकून होतं आणि शिकून झाल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की आता तुम्ही परत आपल्या घरी जाऊ शकता. आणि मग हे चारही भावंड परत अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये आल्यानंतर राजाला अतिशय आनंद झालेला असतो. राजा हे दशरथ राजाचे हे चारही पुत्र त्याचे अगदी जीव की प्राण असतात. त्यांना आपल्या नजरेच्या सुद्धा दूर होऊ नये अशी राजाची इच्छा असते. त्यामुळे तो सतत त्यांच्याकडे काय करत असतो, अगदी काय म्हणतात डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी करत असतो, त्यांच्याकडे सगळ्यांचा सांभाळ करत असतो. आणि आजच्याच वेळेस एकदा वशिष्ठ ऋषी तिथे येतात आणि ते सांगतात की आता ह्यांनी सगळ्या प्रकारचं काय केलेलं आहे, वेद अध्ययन केलेलं आहे, सगळ्या प्रकारचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आता यांना पर्यटनाला जाणं अतिशय गरजेचं आहे. आता पर्यटनाला जायचं आहे तर पर्यटनाला जाणं, राजा म्हणतो कशाला पाहिजे ते पर्यटन, इथं चांगले राहतात आहेत, ते छान मजेत आहेत, खुशीत आहेत. आपण पण पर्यटनाला जात असतो कशासाठी जातो की दैनंदिन जीवनामध्ये आपलं जे काही चाललेले असतं त्याच्यातून आपल्याला थोडासा बदल पाहिजे असतो. सतत आपण तेच 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 काम करून आपल्या मनाला एक प्रकारचा मरगळ आलेली असते. ही मरगळ झटकली आणि पर्यटन करून आलंय की परत आपण जोमाने कामाला लागतो. त्यासाठी आपण पर्यटनाला जातो आहोत. ही पूर्वापार चालत आलेली पर्यटनाची पद्धत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या संतांनी सुद्धा पर्यटन केलेलं आहे. पर्यटन केलं की तिथल्या सगळ्या जे काही परिस्थिती आहे त्याचं काय होतं, त्यांना अभ्यास केला जातो. तिथलं हवामान कसं आहे, तिथले लोकांची जनजीवन कसं आहे, ते काय खातात, कशा प्रकारचे वस्त्र निघतात, त्यांच्या पुढच्या अडचणी आहेत, कशा प्रकारचं जीवन जगलं जातं आहे, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्यामुळे कळतात. म्हणून आपण पाहतो की एकनाथ महाराजांनी सुद्धा पर्यटन केले आहे. आपली ज्ञानेश्वर माऊली सुद्धा पर्यटनाला जाऊन आले. रामदास स्वामी सुद्धा पूर्ण त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे. आणि नामदेव महाराज सुद्धा हे उत्तरेकडे त्यांनी पर्यटनाला गेलेले आहेत. आणि त्यांचं कार्य हे पंजाब राज्यामध्ये खूप मोठं कार्य आहे. अजूनही पंजाब राज्यामध्ये आपल्या नामदेवांची खूप गुणगान गायलं जातं. म्हणजे सगळ्या संतांनी पर्यटन केलेलं आहे. तुम्हाला माहित असेल ते आद्य शंकराचार्यांनी सुद्धा अवघ्या 6व्या वर्षी घर सोडून पर्यटनाला निघालेले आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी आपले गुरु गोविंद हे काय केलेले आहेत, त्यांनी गुरु केलेले आहेत. त्यांची एक अशी कथा सांगितली जाते की हे जे 6 वर्षाचे असतात ते आद्य शंकराचे दक्षिण भागामध्ये केरळ राज्यात कल्लाडी या भागामध्ये तिथे राहतात आणि तिथून अवघ्या 6व्या वर्षी घर सोडतात. आणि घर सोडत ते पर्यटनाला निघालेत, उत्तरेकडे निघाले आहेत. जाता जाता त्यांना लक्षात येतं की आपल्या हिंदू धर्मावरती अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत. आपलेच हिंदू लोक आपल्याच धर्माबद्दल अतिशय उदासीन झालेले आहेत. त्यांना त्याच्याबद्दल काहीही वाटत नाहीये. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण काहीतरी, म्हणजे किती छोट्या वयात किती प्रगल्भ विचार आहेत हे. आणि ते तिथून बाहेर पडता त्यांचं मन खूप अस्वस्थ होतं आणि ते मग ह्या ओंकारेश्वरी ठिकाणी येतात. आणि ओंकारेश्वर ठिकाणी तिथे थांबतात आणि त्याच्यासाठी त्यांना गुरुची गरज असते. कोणीतरी मार्गदर्शन करणारा हवा ना. आपण एखादं जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवणारा हवा असतो, मार्गदर्शन करणारा कोणीतरी असतो. त्याप्रमाणे आपल्याला कोण मार्ग दाखवणार आहे यामध्ये. त्यामुळे तिथे येतात आणि तिथं आल्यानंतर त्यांना गुरु गोविंद भेटतात. आणि त्यांना पाहिल्याबरोबर यांना वाटतं की आता माझा गुरूंचा शोध हा संपलेला आहे. आता मला माझे गुरु भेटलेले आहेत. त्याच वेळेस हे गुरु जे आहेत तपश्चर्या करत असतात, समाधी अवस्थेत असतात. तेव्हा हे जे आहे हा छोटेसे शंकराचार्य त्यांच्या समोर बसून राहतात आणि त्यांची समाधी उतरायची वाट पाहतात. त्याच वेळेस इकडे ह्या नर्मदे नदीला
प्रचंड प्रमाणात पूर आलेला असतो आणि ते पाणी जे आहे त्या ह्या गुरु गोविंदांची जी कुटी असते त्या कुटीमध्ये काय करतात ते शिरायला लागतं. तेव्हा हे शंकराचार्य आपल्या कमंडलूमध्ये ह्या नर्मदे नदीला अडवतात. कारण जर ते पाणी जर आपल्या गुरूंच्या पाशी गेलं तर त्या पाण्याच्या साह्याने त्यांची समाधी भंग पावेल, त्यामुळे तिथे कमंडलूमध्ये ते अडवून ठेवतात. काही कालांतराने ह्या गुरूंची समाधी उतरते आणि समोर डोळ्या उघडे पाहतात तर हे छोटासा बालक असतो. ते म्हणतात, बाळा रे, तू का बरं इथे आलायस, तू का करतोयस? ते सांगतात की म्हणे मी गुरुच्या शोधात आलो आहे आणि आला माझे गुरु सापडले आहेत, तुम्हीच माझे गुरु आहात, मला तुम्ही आता गुरुमंत्र द्या, गुरु आशीर्वाद तुम्ही मला द्या. तेव्हा ते म्हणतात, तुला गुरुची काय गरज पडली आहे, कशासाठी तुला गुरु पाहिजे आहे? तेव्हा ते म्हणतात, या हिंदू धर्माचं संवर्धन करण्यासाठी, या हिंदू धर्माचा सांभाळ करण्यासाठी, या हिंदू धर्माचं वाढवण्यासाठी मला गुरुचं ज्ञान पाहिजे आहे. कारण हिंदू धर्म आता संकटात आलेला आहे, अनेक त्याच्यावर अत्याचार होतात आहेत, लोक उदासीन झालेले आहे, त्याची जागृती करणं गरजेचं आहे, त्यासाठी मला गुरुचं मार्गदर्शन पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, अरे पण मी तुला काय या बात मार्गदर्शन करणार आहे, तू त्या परमेश्वराकडे जा आणि परमेश्वर तुला त्याच्या नक्कीच काय करणार आहे, मार्गदर्शन करेल. तेव्हा ते म्हणतात, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे गुरुच माझे कोण आहेत? गुरुच माझे ब्रह्मा आहेत, गुरुच माझे विष्णू आहे, गुरुच माझा महेश आहे, सर्वस्व माझं गुरु आहे, माझे गुरु हे परब्रह्म आहे, अशी प्रार्थना तिथं म्हटली जाते. आणि तीच प्रार्थना आपण नेहमी आपल्या सगळ्या प्राच्यामध्ये आपण म्हणत असतो. म्हणजे सांगायचं महत्व म्हणजे पर्यटन हे केलं जातं. लहान वयातच जर पर्यटन केले की त्याचे संस्कार हे त्या मुलांवर होत असतात. त्याप्रमाणे वशिष्ठ ऋषी सांगतात की तुझ्या चारही मुलांना आता तू पर्यटनाला पाठव. असं म्हटल्यानंतर दशरथ राजाचा काय होतो, नाविलाज होतो आणि मग तो आपल्या चारही मुलांना पर्यटनाला पाठवायला सांगतो. पण पर्यटन पाठवणार त्याच्याबरोबर भरपूर सैन्य दिलं जातं, धनधान्य दिलं जातं, घोडे दिले जातात, सगळा लावा जमा देऊन ह्या चारही मुलांना पर्यटनाला जातात. आणि पर्यटनाला गेल्यानंतर राजा हा जो आहे रामराजा तो सगळीकडे फिरतो आणि तिथली जी परिस्थिती असते ती पाहून तो खूप काय दुःखी कष्टी झालेला असतो. सगळीकडे जे काही राक्षस असतात ते अतिशय धुमाकूळ घालत असतात. सगळ्या लोकांना त्यांनी अगदी पळं करून सोडलेलं असतं. सगळेजण अति हवालदिल झालेले असतात. ही मानव जग तर आपला जीव मुठीत घेऊन जगत असतात. अशी सगळीकडची परिस्थिती असते आणि ती पाहून आपण यांच्यासाठी काहीच करत शकत नाहीये हे पाहून राम अतिशय दुःखी कष्टी होतात. आणि त्यानंतर ते परत पर्यटनाहून येतात तेव्हा ते अतिशय नाराज झालेले असतात, दुःखी झालेले असतात आणि मग म्हणतात, हे मी राजवैभव उपभोगतो ते कशासाठी आहे? इकडे जेवढी जनता जर दुःखी आहे तर मी हे सगळं सुख उपभोगून काय उपयोग आहे? अशा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये विचार येतो आणि त्यानंतर ते राजवस्त्र घालणं सोडतात, मिष्टान्न खाणं सोडतात, एकाच खोलीमध्ये बसून राहतात. आणि तेव्हा हा दशरथ राजा अतिशय त्याला वाईट वाटायला लागतं. काय झालंय माझ्या रामाला? माझा राम असा कसा झाला? त्याला काय, तो का कोणाशी बोलत नाहीये? तो काय एका खोलीमध्ये बसून राहतोय? असं त्याला सगळं त्याला चिंता वाटायला लागते, काळजी वाटायला लागते. आपल्याला सुद्धा वाटते आपला मुलगा जर इतर नेहमीसारखा जसा वागत असतो तसा जर तो वागला नाही की प्रत्येक आई वडिलांना जशी काळजी वाटते तशीच काळजी ह्या दशरथ राजाला वाटली आहे. आणि दशरथ राजा म्हणतो की काय झालंय माझ्या? म्हणून तो पहिल्यांदा वशिष्ठ ऋषींना बोलवतो आणि वशिष्ठ ऋषींना बोलवल्यानंतर त्यांना सांगतो की सांगा माझ्या रामाला काय झालंय. वशिष्ठ ऋषी येतात आणि त्याची सगळी मनस्थिती पाहिल्यानंतर ते एकदम खुश होतात. म्हणतात की जो काही आपण आखलेला प्लॅन आहे तो बरोबर काय होतोय, फलद्रूप होतोय. त्यांची हीच अपेक्षा असते की पर्यटना गेल्यानंतर रामाने जी परिस्थिती पाहून त्याच्या मनावर काय परिणाम होतोय हे त्याला पाहणं जास्त गरजेचं वाटत असतं.
आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून ते पाहतात आणि रामरायाला सांगतात आणि मग त्याला बोध करतात, त्याला शिकवतात की फक्त आपण काय करायच्या, हे काळजी करायचं नाहीये, तर काय करायचं आहे, ह्या सगळ्या जाणीवेतून आपण देशाचा विकास कर्मामध्ये अडकायचं नाहीये, तर आपल्या धर्म संरक्षणासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग त्याच्यातून जो काही त्यांनी बोध केलेला आहे त्या बोधवेच्यातूनच त्यांचा योग वशिष्ठ हा ग्रंथ तयार झालेला आहे. आपण जे काही कर्म करतोय ते नेनतेच्या भोवऱ्यात न अडकता धर्माचा विचार कर, अशा प्रकारचा बोध त्यांनी लिहिलेला आहे. आणि अतिशय मोठा असा हा ग्रंथ तयार झालेला योग वशिष्ठ. त्यातल्या अनेक गोष्टी आजही आपल्याला लागू पडतात. आणि त्याचा जेव्हा रामरायांना बोध केल्यानंतर रामराया त्याच्यातून सावरतात आहेत. आणि असेच थोडे 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 काही जे असे दिवस चाललेले आहे. आणि दिवस जाता जाता एके दिवशी काय होतं, तर त्यांच्या महालामध्ये गुरु विश्वामित्र येतात, ऋषी विश्वामित्र येतात. आणि विश्वामित्र आल्यानंतर विश्वामित्र म्हणतात राजा इतका आनंदी होतो, इतका खुश होतो. म्हणजे त्यावेळी आपण म्हणतो साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा, तसंच कोणते ऋषीमुनी जर राज्यामध्ये आले तर त्या राज्याचं भाग्य आहे असं समजलं जातं. आणि त्यामुळे दशरथ राजा अतिशय खुश होतो. त्याला त्यांची छान पाद्यपूजा करतात, त्यांचं सगळं आगत स्वागत केलं जातं. आणि त्यांना स्वागत केल्यानंतर त्यांना विचारतात, विश्वामित्रा तुम्हाला काय पाहिजे आहे, मी तुम्हाला सगळं काही द्यायला तयार पाहिजे, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग तेव्हा ते म्हणतात, राजा तू म्हणतोय खरंच देणार ना मला? तो म्हणतो हो हो, काही हरकत नाहीये, तुम्हाला जे मागाल ते देतात. हा दशरथ राजा अतिशय उतावीळ झालेला आहे. तो भावनेवर त्याच्या काही आता थोडेसे निर्बंध राहिलेले नाहीयेत. तो प्रत्येक ठिकाणी तो काय म्हणतो, तुम्ही आधी सगळ्या गोष्टीला तो होकार देतो आणि नंतर त्याला काहीतरी पश्चाताप करण्याची वेळ येते. आपण पुढे पुढेही पाहणार आहोत. आणि अशा म्हटल्यानंतर विश्वामित्र म्हणतात, नक्की देणार आहेस तू? तो म्हणतो हो म्हणे, तुम्ही मागून तर पहा, धन दौलत संपत्ती, तुमच्यासाठी सैन्य, जे हवंय ते मी द्यायला तयार आहे. तेव्हा ते म्हणतात, मला यामधलं काही नको, तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. असं म्हटल्यानंतर राजा म्हणता, पुत्र? कशासाठी मी तुम्हाला पुत्र देऊ? काय कारण आहे पुत्र द्यायचं? काय कशासाठी हवंय तुम्हाला? तेव्हा ते म्हणतात, माझा यज्ञ रक्षण करण्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. यज्ञ रक्षणासाठी? बरं, यज्ञाचं रक्षण कोण काय कशासाठी? ते म्हणतात, जे काही माझ्या यज्ञामध्ये जे काही दानव आहेत, राक्षस आहेत, ते मध्ये अडथळा करतात आहे, ह्या राक्षसांपासून ह्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र अतिशय सक्षम आहे आणि तो पुत्र मला दे. असं म्हटल्यानंतर राजा अजिबात तयार होत नाही. तो म्हणतो, नाही 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 नाही, तेवढं सोडून मला, मी माझा पोरगा अतिशय कवळा आहे हो, 15 वर्षाचं ते पोर आहे, तो काय ह्या राक्षसांशी लढणार आहे? तुम्हाला पाहिजे असेल तर माझं बलाढ्य सैन्य घेऊन जा, माझी अश्वशाळा सगळी घेऊन जा, तुम्हाला पाहिजे ती मदत करतोय मी, पण माझ्या मुलाला तुम्ही मागू नका. अरे तर म्हणतो, असं कसं म्हणतो? तू तर आत्ता म्हणाला होता की मी तुला जे पाहिजे ते देतो, आणि आता लगेच बदलला म्हणे. ते म्हणतात, नाही हो म्हणे, माझा राम अतिशय कवळा आहे, अतिशय लहान आहे, त्याला ह्या राक्षसांची काहीही माहिती नाहीये, अजून त्याने कुठलंही युद्धाचं त्याला ज्ञान नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याला घेऊन जाऊ नका. राजा अक्षरशः दयावया करायला लागतो, करुणा भागायला लागतो की माझ्या पुत्राला तुम्ही नेऊ नका. मग इकडे विश्वामित्रांचा पारा चढायला लागतो. मग म्हणतो, तू म्हणालाच का तुला पाहिजे ते मी देतो? अशी वचन देताना माणसाने 10 विचार करावं आणि मग वचन द्यावं. तू कशासाठी मला वचन दिले की तुला पाहिजे ते मी देतोय म्हणून? आणि असं सगळं चालत असतानाच तिथं वशिष्ठ ऋषी तिथे येतात. आणि वशिष्ठ ऋषी म्हणतात, दशरथ राजाला समजावून सांगतात की तू म्हणे अजिबात ह्या गोष्टीची काळजी करू नको. तुझा रामराया अतिशय हुशार आहे, पराक्रमी आहे,
त्या पराक्रमाचा सिद्ध करण्याची ही त्याला लागून आलेली संधी आहे. आणि विश्वामित्र सुद्धा हे खूप मोठे योद्धे आहेत. ते राजे होते पूर्वीचे, त्यांच्याकडे सुद्धा बऱ्याच प्रमाणात शस्त्रास्त्र आहेत. त्यामुळे तुझ्या मुलाला काहीही होणार नाहीये. तू तुझ्या मुलाला जरूर पाठव. त्याचं नावलौकिक होण्यासाठी, त्याचा पराक्रम सिद्ध होण्यासाठी ही तुझ्याच्या पुढे आलेली ही एक मोठी संधी आहे असं समज, आणि तू तुझ्या मुलाला विश्वामित्राबरोबर पाठव असं सांगितल्यानंतर मात्र हा दशरथ राजा जो आहे तो त्याची थोडी थोडी मनाची तयारी होते आणि मग तो बरं म्हणतो, कबूल होतो. आणि मग रामाला निरोप पाठवला जातो की रामा, तुला बोलवलं जातं की तुला आता या विश्वामित्रांबरोबर जायचं आहे म्हणून. पण त्याचबरोबर तिथं लक्ष्मण सुद्धा येतो आणि लक्ष्मण सुद्धा म्हणतो, जिथं राम तिथं मी. जर राम जाणार असतील तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्या वनामध्ये जायला त्यांच्याबरोबर ह्या विश्वामित्रांबरोबर मी जाणार आहे असा हट्ट करतो. एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते की लहानपणची कथा आहे बरं का. हे दोघे जेव्हा बाळ होते ना, लक्ष्मण आणि राम, तेव्हा असं सांगितलं जातं की एक दिवशी रात्री हा लक्ष्मण जे आहे रात्री उठतो आणि जोरात रडायला लागतो. इतका रडायला लागतो की ते रडणं काही लांबत नाही. मग सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करतात. कोणी म्हणायला अरे त्याला भूक लागली असेल, त्याला काहीतरी दूध पाजा. कोणी म्हणतात त्याचं पोट दुखत असेल, त्याला पोहा द्या. त्याला कोणी खांद्यावर घेतंय, थोपटतंय. सगळ्या प्रकारचे उपाय चालू आहेत. अगदी राजवैद्याला सुद्धा तिथं बोलून आणलंय की हा लक्ष्मण का रडतोय. काही केल्या ते वैद्य सुद्धा म्हणतात याला काही झालेलं नाहीये, तरी पण हा रडतोच आहे. सगळे उपाय करून झाले पण त्याचं रडणं थांबत नाहीये. तेव्हा तिथे वशिष्ठ ऋषी येतात आणि सांगतात की याला घ्या आणि त्याला रामाचा झोपला आहे त्या रामाच्या पाळण्यामध्ये जाऊन याला झोपवा. म्हणे असं कसं झोपायचं म्हणे, हा रडतोय, याच्या आवाजाने सगळी इकडची सगळा महाल जागा झालाय. याच्या रडण्याने जर रामाच्या पाळण्यात नेलं तर राम सुद्धा जाऊ उठेल, त्याची झोप होणार नाही, तोही रडायला लागेल. आधीच आपण एकाला सांभाळतोय, आता दोघांनाही सांभाळावं लागेल, दोघांचं रडणं थांबावं लागेल. तेव्हा ऋषी म्हणतात असं काहीही होणार नाहीये, तुम्ही जा हे प्रयोग करा. आणि त्याप्रमाणे लक्ष्मणाला उचलतात आणि रामाच्या पाळण्यामध्ये नेऊन ठेवतात. आणि रामाच्या पाळण्यामध्ये ठेवल्याबरोबर ह्या लक्ष्मणाचं रडणं हे थांबतं. म्हणजे ते लहानपणापासून दोघंही एकमेकाला कदापिही सोडत नाही. त्यांच्यात तशीच ती एक प्रकारची ओढ, त्यांच्या प्रकारचे एकमेकाचे त्यांचे काही ऋणानुबंध आहे ते जन्मापासूनच तयार झालेले आहेत. म्हणजे इतक्या लहान असताना जर लक्ष्मण हा रामाला सोडत नव्हता तर आता तर चांगले 15-16 वर्षाचे झालेले आहेत. तेव्हा ते म्हणतात जिथं राम जाणार आहे तिथं मीही जाणार आहे असं म्हणतात. आणि राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र हे आता पुढे पर्यटनाला निघालेले आहेत, विश्वामित्राबरोबर निघाले आहेत. आता आपण आज इथंच थांबूया. आपण आता पुढे काय करणार आहोत, पुढे हे विश्वामित्र जाताना त्यांना काही अस्त्र शस्त्र देतात आहेत, काही घडणार आहेत, त्रातिकेचा वध होणार आहे, त्यांचा जो यज्ञ आहे तो सफल होणार आहे आणि पुढे अनेक गोष्टी घडणार आहेत. ह्या गोष्टी आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आता आपण इथेच थांबूया. जय श्रीराम. माझी ही रामकथा तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तुम्ही ही जे हा व्हिडिओ आहे इतरांना पाठवा. त्याचप्रमाणे तो लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि तुमच्या ज्या काही तुमचे मत आहेत ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की पाठवा. त्याच्यामुळे मला एक प्रकारचा ग्रुप येतो. त्याप्रमाणे मला काही सूचना असतील तर त्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये त्या सुधारण्याच्या किंवा त्या ॲड करण्याचा पण मी प्रयत्न करणार आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या कमेंट्स सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.